मी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा झाल्यानं शेतकरी सुखावलेत। मात्र कोणतीही सुस्पष्टता नसल्यानं नेमकं किती शेतकरी पात्र ठरणार याबाबत संदिग्धताच आहे। दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारीही गोंधळले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना महायुतीनं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। सत्तेवर आल्यानंतर मात्र त्या दृष्टीनं कुठलीही पावलं उचलली जात नसल्यानं प्रहार तसंच शेतकरी संघटनांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं। तर याच आश्वासनांमुळे जिल्हा बँकेच्या वसुलीवरही परिणाम झाला होता। वसुलीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता। वसुलीच होत नसल्यानं बँकेची आर्थिक स्थिती कमालीची खालावली। सरकारनं खुर्चीत बसून 2 वर्ष झाल्यानंतर कर्जमाफीची घोषणा केली, पण 7/12 कोरा काही होणार नाही, कारण 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ होणार आहे। सप्टेंबर 2025 पर्यंत जे कोणी थकबाकीदार असतील त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। जे नियमित कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। जिल्हा बँकेचं 56,000 शेतकऱ्यांकडे 953 कोटी मुद्दल आणि 1300 कोटी रुपये व्याज थकलंय। कर्जमाफीसाठी नेमकी किती शेतकरी पात्र ठरतील याची आकडेवारी जिल्हा बँकेकडे सध्या तरी उपलब्ध नाहीये। तरीही 32,811 खाते संख्येतून फार झाले तर 250 कोटी रुपये कर्जमाफीच्या रूपानं या बँकेला मिळू शकतात असा अंदाज आहे। घोषणा झाली पण स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्यानं गोंधळाचं वातावरण आहे।